शर्यतीत सहभाग घेतला होता। संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर बंद आहे, त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। आरोग्यमंत्र्यांनी कान उघडणी केल्यानंतरही किमोथेरपी सेंटर बंदच आहे, त्यामुळे आता नोटीस बजावली आहे। आता मोठी बातमी भंडारातून समोर येते। भंडारात भाजीपाल्यांचे दर कडाडलेत। किरकोळ बाजारात टोमॅटो वांग्याचे दर हे 40 ते 50 रुपये इतके, कोबी फ्लॉवरचे 60 ते 80 रुपये किलोने विक्री केली जाते। वर्षी हिवाळ्यामध्ये भाजीपाला जो आहे स्वस्तात दिसून येत आहे, मात्र यंदा विरोधाभास जो आहे ते परिस्थिती दिसून येत आहे। सध्या मी आहे भंडाऱ्यातील एका बाजारपेठेमध्ये आहे। सध्या थंडीचा जोर वाढला असताना सुद्धा भाजीपाल्याचे दर मात्र वाढलेले आहेत। किरकोळ बाजारात टोमॅटो वांगीचे दर 40 ते 50 रुपये किलो पाहायला मिळत आहे, तर पत्तागोबी 40 रुपये किलो, तर फुलगोबी 60 ते 80 रुपये किलो आपल्याला पाहायला मिळत आहे। मेथीचे दर जे आहे ते 10 ते 20 रुपये जोडी आहे, तर लाल भाजी 15 रुपये जोडी, तर चवळीचे शेंगा जे आहेत ते 80 रुपये किलोचे दर आपल्याला पाहायला मिळत आहे। वाढत्या महागाईचा सर्वात मोठा फटका गरीब कुटुंबांना बसतो आहे, तर दर अख्ख्या बाहेर गेल्याने गृहिणींना स्वयंपाकघरातील मेनूमध्ये बदल करावा लागत आहे। कमी दरातील जे पिकणाऱ्या भाज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे आर्थिक तंगीमुळे जे आहेत जे सामान्य जे नागरिक आहेत त्यांना त्यांच्यामध्ये सध्या नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश कांबळेसह सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा। 9 वर्षीय मुलाचा मृतदेह तलावात आढळला। मुलगा वर्ध्याच्या केळझर इथून बेपत्ता झाला होता। 3 दिवसांच्या शोधानंतर आर्यन बावणेचा दुर्दैवी